आय एम रेडी फॉर मॅरेज. लग्नाचा समारंभ तिच्या सोबत त्या मोरवी सोबत घटोत्कचचा लग्न समारंभ पार पडला. तो तिथल्या तिथे लग्न नाही लावलं त्यानं. तो म्हणे मी का भुसावळमध्ये ना आटा कॉलेज मध्ये शिकणारा कॉलेज कुमार आहे ते माय बापाले न सांगता परस्पर लग्न लाईल. थांब माझ्या मम्मी पप्पाले पत्रिका पाठवू दे, फोन करू दे, ते सांगतील ते मंगल कार्यालय बुक करू, आम्ही बँड लावू, रामश्याम लावू लागलोच तर मोहन बँड 1 लाख वाला. माझ्या माय बापाले मी एकुलता एकच आहे. आणि मोठ्या थाटा माटाने या मोरवी सोबत कामकंटकटा सोबत घटोत्कचचा लग्न सोहळा पार पडला. मेरा पतंग आवा. त्यांचा आनंद वेगळाच आहे. मुरलीधरा मनमोहना नंदनंदना जय राधेश्याम. मुरलीधरा मनमोहना नंदनंदना जय राधेश्याम. लग्न सोहळा सगळ्या पांडवांच्या नगरीमध्ये पार पडणार. त्या मोरवीने काय केलं? कारण पहा अलीकडच्या काळामध्ये आता विवाह संस्कार करत असताना आता बऱ्याचदा होतं पोरग बी चांगलं शिकेल आणि पोरगी त्याच्यापेक्षा जास्त शिकेल असली तर ते काय म्हणते मग लग्नाचा खर्च सगळा मीच करणार. तसं मोरवी म्हणे तुम्ही म्हणता ना
तसं लग्न लावू. तिनं घटोत्कचले आपल्या पाठीवर बसवलं, सगळ्या नगरीतलं सोनं नाणं सगळे जवाहीर घेतले, सगळ्या दादाशा सगळ्यांना पाठीवर घेऊन उडत उडत इंद्रप्रस्थला आले आणि तिथं लग्न. आता कोणती मातेनं पावलं, बापा 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 हा आपली नाच सुनतलंय शिकेल आहे बापा पुढची. टेन्शनच मिटलं म्हणे, पोरो किती बी भानगडी करते एकटीच भारी पडीन सगळ्यांनी. काही काही सोना पाहताना अशा बी पाहता सासवा की भाऊ पण की भानगडी करणारी आहे, भांडखोर पाहिजे एखादी डेरिंग बाज. लग्न सोहळा द्रौपदी मातेने तिला हृदयाशी लावलं तिचं, कारण हिडिंबा तिथे नव्हती, हिडिंबा तपस्या करते. आदर सत्कार लग्नामध्ये सगळं मोठं पार पडलं. युधिष्ठिर भीमदादा वधूवरांना आशीर्वाद देतात, द्वारकाधीश आशीर्वाद देतात आणि सांगतात की आता तुम्ही तुमच्या देशाला जा. आपल्या पत्नीला सोबत घेऊन वडिलांची आज्ञा शिरोधारी मानून हिडिंबा कुमार आपली राजधानी हिडिंब वनामध्ये निघून गेला. मोरवी सोबत अनेक दिवसापर्यंत त्याने त्या ठिकाणी क्रीडा केली. असं म्हणतात बऱ्याच वर्षानंतर त्या घटोत्कचला मोरवी पासून एक दिव्य असा सूर्यासारखा मुलगा जन्माला. आता ज्याचे मायबाप एवढे भयानक प्रतापी आहे, पोरग कसं राहील असं म्हणताना, बाप तसा बेटा, अंगण तसा ओटा, गाय तसा गोठा, कुंभार तसा लोटा, बँक तशा नोटा, महाराज तसा फेटा. माय बापासारखं पोरू ते जन्माला येता बरोबर लगेच तरुण झालं आणि आपल्या माय बापाला वंदन करून म्हटलं मला तपस्या करायला जायचं आहे. घटोत्कच आपल्या लेकराला छातीशी लावतो म्हणजे बालक, अरे तुझा जन्म झाला, तुझे नाव ठेवलं नाही, तुले बोनाफाईड जन्म प्रमाणपत्र काढलं नाही, आधार कार्ड बनवलं नाही, तू डायरेक्ट जर गेला आणि भुसावळच्या चौफुलीवर तुले कोण पकडून घेतलं पोलिसानं तर काय सांगशील? तुझे नाव काय, तुले नाव तर पाहिजे ना. कारण जन्मतेनी बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेवलेनी नावाशी को देत उठी. बरोबर आहे ना. आता इथे प्रत्येकाले नाव आहे, अनिल, सुनील, सतीश, ज्ञानेश्वर, वासुदेव, हरी, कन्हैया, प्रत्येकाचं नाव ठरेल आहे. बरं हे नाव काय जन्माबरोबर चिटकून आलता का आमच्या मस्तकाले? 12व्या दिवशी बाया गोळा होता, पायण्यात लेकरू टाकता आणि गाणं म्हणता, पहिल्या दिवशी पहिली चिंता, देवकी मने धाव भगवंता, पुढचं महाराजले येत नाही आता, जो बाळा दोरे जो. असं काहीतरी पाळणं म्हणून त्या लेकराचं नाव ठेवतात. बरोबर आहे ना. मोक्षदायी एकादशीला जन्म झाला म्हणून लेकराचं नाव ठेवलं मोक्षा. बरोबर आहे ना. असे नाव देवासारखे ठेवत चाला. मी मागे मी म्हणतो कशाची मशीच नावं ठेवता लेकराची. मागे म्हटलो होतो एका पोऱ्याला विचारलो तुझे नाव काय, व्हॉट इज युअर नेम? त्यामुळे त्याचं नाव सांगलं, माय नेम इज मेटू. म्हटलं गोटू आहे बा आमच्याकडे. तो मेटू कस काय आला? म्हणजे माझा जन्म झाला 2 मे, मेटू. बाप्पा बाप्पा गेले तापच झाला ना. आता एका पोरगीले नाव विचारलं, दीदी व्हॉट इज युअर नेम? तिनं सांगलं माय नेम इज लास्टी. म्हटलं आष्टी ऐकलंय, काष्टी ऐकलंय, लास्टी म्हणे आमच्या घरात एकत्र कुटुंब आणि सगळ्यात मी धाकटी छोटी, मी लास्ट मुलगी झाली म्हणून मला वाय प्रत्यय जोडला लास्टी. कशाचे हशेच नाव. आता खरं सांगा तुम्हाला राग येईल नाही बोलायचा जर असे नाव ठेवले, गुड्डू, गुड्डी. आता गुड्डी बुड्डी झाल्यावर तिची नात काय म्हणेन, गुड्डी आजी. कसं वाटेल ते ऐकायला?
एक हात नाव ठेवलं पिंटू. आता पिंटू म्हातारा झाल्यावर तिचा नातू काय म्हणे पिंटू बाबा, तू म्हणे पिंट्याव. बरोबर आहे ना. म्हणून नाव ठेवताना देवाचे चांगले चांगले नाव. त्या आपल्या बालकाला हृदयाशी लावलं. त्याचे केस असे मस्त कोरडे कोरडे केस होते. केसामधून हात फिरवला, तसे काही बरोबर असं ते मऊ लागलं. म्हणून त्याचं नाव ठेवलं, केसांवरून नाव लेकराचं बरबरी. लेकराचं नाव बरबरी का. घटोत्कच आणि मोरवीचा पोरगा बरबरी. त्याची इच्छा होती मला तपस्या करायची आहे. मोरवीला सांगितलं तू राज्यकारभार सांभाळ, मी याला याच्या आजोबांची भेट घालतो आणि वासुदेव द्वारकाधीश सांगतील तिथे याला सोडून येतो गुरुकुलामध्ये शिक्षणाला. घटोत्कच आकाश मार्गाने यादवांच्या सभेमध्ये आपल्या मुलाला घेऊन आला. सगळे यादव वीरांना, कृष्णाला, युधिष्ठिर, पांडवांना त्याने प्रणाम केला. भीमनाथाला वंदन केलं. भीमालाही आनंद वाटला. मुलाला आपल्या मुलासोबत म्हणजे नातू पाहला. कारण कोणाला बी पोरापेक्षा नातू जास्त आवडतो. हा व्याज राहत आणि ते व्याज. त्याला हृदयाशी लावलं, कौतुक केलं नातूचं. विचारपूस केली. पण याला जन्मताच काही प्रश्न विचारायचे, मी त्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर नाही देऊ शकत. द्वारकाधीश त्याला मांडीवर बसवतात, सांगतात बेटा मोरवेय. मोरवीचा मुलगा म्हणून त्याचं एक नाव मोरवेय. विचार, तुला जी इच्छा असेल ती विचार. तो म्हणा आज्ञा देव. मन, बुद्धी आणि समाधीच्या द्वारा मी तुम्हाला वंदन करून मानवाचं खरं कल्याण कोणत्या साधनेने होते अनेक मोक्ष देणारी साधनं विद्यमान आहे. कोणी दान, कोणी धर्म करणं, कोणी ज्ञान देणं, वेगवेगळे. एकच मला असं साधन सांगा की ते लवकरात लवकर तुमची प्राप्ती करून देईल. भगवान म्हणतात की प्रत्येक वर्णाश्रमानुसार ज्याचं त्याचं कर्म वेगवेगळं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र प्रत्येकाने आपापलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं तर त्याला सगळ्यांना त्या परमतत्वाची प्राप्ती आपापलं कर्म करता करता होऊ शकते. कोणी छोटं मोठं नाही, त्याचं त्याचं कर्म प्रामाणिकपणे करणं हीच देवाची खरी साधना आहे. योग कर्म सुकौशलम. तू क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलास, तुझं काम आहे बल वाढवून दुष्टांचं दमन करायचं, साधूंचा सन्मान, साधूंचं परिपालन करायचं. असं केल्याने तुला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल. आणि खूप कमी वेळामध्ये जर तुला साधक अवस्थेतून सिद्ध व्हायचं असेल तर देवीची साधना कर. कोणती साधना? शक्तीची, देवीची. कोणत्या क्षेत्रामध्ये मला जावं लागेल, कोणती साधना करावी लागेल, त्यावेळेला श्री हरी विष्णू सांगतात महिसागर संगम क्षेत्रामध्ये गुप्त क्षेत्राच्या नावाने एक क्षेत्र आहे. तिथं नारदजीद्वारा स्थापित केलेल्या बोलवलेल्या 9 प्रकारच्या दुर्गा, 9 दुर्गा वास करतात. तिथे जाऊन त्यांची साधना कर. बरोबरी भगवान द्वारकाधीश सगळ्यांना वंदन करतात. भगवान गोपाल कृष्ण सांगतात हे भीमा, तुझा घटोत्कचाचा मुलगा हा जो बरोबरी आहे ना, अत्यंत सुंदर हृदयाचा आहे.
म्हणून याचं एक वेगळं नाव आता मी ठेवतो. त्याचं नाव ठेवलं भगवान द्वारकाधीशाने सुहृदय. कोणाचं? बर्बरीचं नाव बर्बरी, मोरवेय, आणि तिसरं नाव विष्णू म्हणजे गोपालकृष्ण ठेवतात सुहृदय. त्याला आपल्या हृदयाला लावलं. गुप्त क्षेत्रामध्ये जाण्याचा आदेश केला. सगळ्यांना वंदन करून तो तिथून गुप्त क्षेत्रामध्ये निघून गेला. आणि गुप्त क्षेत्रामध्ये त्यांनी प्रतिदिन आपापल्या कर्माद्वारा पुष्प, धूप, दीप, नाना प्रकारच्या वेगवेगळ्या साधनेच्या द्वारा त्या 9 देवी, त्या 9 दुर्गाई यांना 3 वर्षापर्यंत साधना करून प्रसन्न केलं. त्या देवींनी, आदिशक्तींनी त्याला विशेष प्रकारचं बल प्रदान केलं. ते देवींनीच सांगितलं, काही काळाने विजय नावाचा आमचा भक्त इथे येईल. त्याच्या साधनेमध्ये राक्षस त्याला त्रास देतील, त्याचं रक्षण तू कर. काही काळाने मगध देशाचा ब्राह्मण कुमार विजय तिथं आला. त्याने कुमारेश्वराची 7 लिंगांची पूजा केली. आपली विद्या सफल करण्यासाठी त्यांनी चिरकाळापर्यंत देवींची साधना, 9 दुर्गेची साधना तिथंच सुरू केली. त्या 9 दुर्गा स्वप्नात जाऊन सांगतात की तुझी साधना पूर्ण जर करायची असेल की समोरच्या मोकळ्या असलेल्या सिद्ध मातेचं संपूर्ण विद्यांचं साधन कर. इथे सुहृदय आमचा एक भक्त आहे, तो तुझी रक्षण करेल, तुझी मदत करेल. सगळ्या देवींना वंदन करून त्यांनी सुहृदय म्हणजे बर्बरीकला आवाहन केलं. तू निद्रा रहित होऊन पवित्र देवीच्या स्तोत्राचं पाठ करत इथे राहून माझी साधना पूर्ण करायला मदत कर. आणि म्हणून बर्बरिकाने विघ्न निवारणासाठी तिथे उभा राहिला. ते विजय नावाच्या ब्राह्मणाने ओम गुरुभ्यो नमः असा मंत्र म्हणून सगळ्या गुरूंना वंदन करून तिथे गणेश्वराचं विधीपूर्वक आरंभ पूजन केलं. ओम गाम ह्रीं गों ग्रीं गों ग अशा 7 अक्षरांचा मंत्राचं उच्चारण करून ओमस्य गणपती मंत्रस्य गणोनाम विष्णुश्रो देवितांगम बीजम ओम शक्ती भुजार्थी जपार्थी तिलकार्थी वा मनिषदार्थी होमार्थी वा विनियोगः अशा गणपतीच्या मंत्राचं उच्चारण करून विघ्नेश्वर देवता गंभी आणि ओम शक्ती अग्नि देवतेचा आवाहन करून गम गणपतये स्वाहा गुग्गल आदी होम मध्ये विसर्जित त्या टाकायच्या आहुतींच्या द्वारा गणपतीची त्या ठिकाणी साधना सुरू झाली. त्या साधनेमध्ये अनेक प्रकारच्या राक्षसांना वेगवेगळ्या पद्धतीने येऊन विघ्न निर्माण केलं. आणि त्या विघ्नामध्ये हा बर्बरी त्या विजय नावाच्या ब्राह्मणाचं त्या यज्ञाचं रक्षण करतो. ओम भगवान वासुदेवाला वंदन करून सहस्र मस्तक असणाऱ्या क्षीर समुद्रामध्ये शयन करणाऱ्या शेषनाग ज्यांचं शरीर शय्या आहे, गरुड ज्यांचं वाहन आहे, वासुदेव शंकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध त्यांचे 4 युग असून ज्यांनी हयग्रीव रूप धारण केलं अशा भगवान विष्णूला वंदन असो. नृसिंह वामन त्रिविक्रम तथा वरदायक राम आपणाला वंदन. विश्वरूप बहुरूप मधुसूदन महावराह महापुरुष वैकुंठ नारायण पद्मनाभ गोविंद दामोदर ऋषिकेश सगळ्या असुरांचा संहार करणाऱ्या, सगळ्या प्राण्यांना आपल्या वशीभूत ठेवणाऱ्या, सगळ्या विपत्तीचं भंजन करणाऱ्या, नागांचं मर्दन करणाऱ्या, सर्वदेव महेश्वर शत्रू संहार करणाऱ्या, ज्वरांचा नाश करणाऱ्या
भक्तजन आनंददायक जनार्दन असं तुम्हाला वंदन करतो. तुमच्यासाठी हे सुंदर भविष्याचा भाग मी अर्पित करतो. असं एक आगळं वेगळं साधन त्यांनी त्या ठिकाणी वैष्णवी महाविद्याचा जप पाठ श्रवण केलं. जो कोणी या महाविद्याचा पाठ करतो तर या विद्येचं नाव आहे अपराजिता. पण ती हिच्या नावाने जर आवाहन झालं यज्ञामध्ये, अपराजिता नावाची महाविद्या आहे. आणि महाविद्या आजच्या काळात सुद्धा पॉवरफुल काम करते बरं, फक्त करणारा तसा पाहिजे. या महाविद्येचा प्रयोग योग्य देश काल उच्चार व्यवस्थित जर असेल तर आजही महाविद्या साधकाला सिद्ध बनवून टाकते बरं. खूप ताकद आहे मंत्रशक्तीमध्ये. जो या महाविद्येचं स्मरण करतो, धारण करतो, कीर्तन करतो, श्रवण जप पाठ करतो, त्याला वायू, अग्नी, वज्र, दगड, वीज आणि किती भयंकर वर्षा त्याच्यावर आली तर त्याला कोणतेही प्रकारचं भय राहत नाही. अशी ताकद या महाविद्यामध्ये आहे. वैष्णवी महाविद्या अपराजिता. अनेक प्रकारची विघ्न निर्माण झाली पण बरोबरीत त्यांचा संहार करतो. आता भीमदादा तहान लागली आहे आणि म्हणून पूर्ण शरीर घामाने ओलं झालं आहे. त्यांना सरोवर दिसलं, सरोवरात त्यांनी हातपाय धुतले. थोडं पुढे जाऊन पाणी प्यायला लागले. तेवढ्यात तो पाण्यामध्ये असलेला बरोबरी सांगतो, त्याला काय माहिती वर कोण आहे. तो म्हणतो का रे तुला अक्कल नाही का, इतका मोठा दिसतो पाण्यामध्ये हात धुतो, जलदेवतेचा अपमान आहे. भीमदादा म्हटले की पाण्याचा उपयोग तोंड धुण्यासाठी नाही तर कशासाठी आहे. शाब्दिक वाद झाला आणि त्या शाब्दिक वाद गाई हातगाईवर आली. भीमदादामध्ये आणि बर्बरिकामध्ये युद्ध झालं. कारण या बर्बरिकाचं शरीर बदलून गेलं होतं. लहान होता तेव्हा पाहाल होता, आता मोठा झाला, वीर आहे. त्याने भीमदादाला उच्च